तर बघा काय माहिती आहे, अर्जित रजा रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध संघटनेकडून वारंवार विचारणा करण्यात येत असून सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर यांच्याकडून शासनाचा अहवाल पाठवण्याबाबतचे निवेदन संचालनालयात प्राप्त झाले आहे. अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणासाठी शासनाचे निर्णय व नियमातील तरतुदी पुढीलप्रमाणे पाहू शकता. महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी 1981 मधील नियम 16 मधील नियमानुसार मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला 1 एप्रिल 1981 पासून सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरता 15 दिवसाच्या अर्जित रजा अनुज्ञेय राहील. मात्र ज्या दिवशी असल्यास पूर्वीची शिल्लक अर्जित रजा व मिळवलेली अर्जित रजा 300 दिवसा एवढी होईल, त्या दिवशी मुख्याध्यापकाला अशी रजा मिळणं बंद होईल. शालेय शिक्षण विभागाच्या 4 ऑगस्ट 1995 रोजीच्या निर्णयानुसार खाजगी शाळेतील दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, यामध्ये शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक व प्रयोगशाळा सहाय्यक यांचा समावेश आहे, 2 दिवसाच्या अर्धपगारी रजे एवढी 10 दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले. तसेच अर्जित रजा रोखीत वटवता येणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारीच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना लागू असलेली धारणा पक्की करण्यास विनंती करण्यात आली होती. शासनाच्या निर्णयानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.